आता ट्रिग्नोमेट्रीचं क्वेश्चन नंबर थर्ड. इफ cot theta is equals to 40 divided by 9, find the value of cosec theta and sin theta. आता तुम्हाला इथं cot theta दिलेत, cosec and sin हुडका म्हणून सांगितलेत. आता बघा हे फॉर्म्युला आहे तुमचं. ऑलरेडी तुम्ही फर्स्ट फॉर्म्युला कोणचा बघितला, sin square theta प्लस cos square theta इज इक्वल्स टू 1. सेकंड काय बघितला, 1 प्लस tan square theta इज इक्वल्स टू 1 प्लस tan square theta इज इक्वल्स टू sec square theta. आता बघायला तुम्ही 1 प्लस cot square theta इज इक्वल्स टू cosec square theta. तुम्हाला इथं बघा cot thetaचं व्हॅल्यू दिलेत, फाइंड द व्हॅल्यू ऑफ cosec अँड sin सांगितलेत. अँड आता तुमच्या हे प्रॉब्लेममध्ये दोन फॉर्म्युला यूज होतात, एक हे अँड एक आहे cosec theta हुडकाचं फॉर्म्युला काय 1/sin theta. आता बघा नाहीतर sin theta तुम्हाला मिळलं तर तुम्ही काय करू शकता, त्याचं रेसिप्रोकल करून 1/cosec पण करू शकता. हे काय त्याचे रेसिप्रोकल फॉर्म्युला आहेत. आपण काय करूत आता पहिला हे फॉर्म्युलाच्या अनुसार पहिला काय करूत आपण cosec अँड sin theta हुडकूत. वी नो दॅट 1 प्लस cot square theta इज इक्वल्स टू cosec square theta. 1 प्लस आता बघा कॉटचं व्हॅल्यू दिलेत त्यांनी ऑलरेडी 40/9. इथं मी काय करतो वर स्क्वेअर करतो अँड cosec square theta ॲज इट इज कसं आहे तसं लिहितो. 40चं स्क्वेअर किती होतं, 40 × 40 केलं तर तुम्ही किती येत आहे 1600. 40 × 40 केलं तर तुम्हाला मिळतं आहे 1600. इथं ह्याला टोटली तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला मिळतं 1600. अँड 9चं स्क्वेअर किती होतं, 9 1 जा 9 9 जा 81 इज इक्वल्स टू cosec square theta. 81 1 जा इथं क्रॉस मल्टिप्लाय करा सीधा, 81 1 जा 81 हे काय 1600 डिवाइड बाय 81 इज इक्वल्स टू cosec square theta. आता आपण काय करू शकतो 1600 प्लस 81 ला ॲड करा किती होतं आहे 1681 डिवाइड बाय 81 इज इक्वल्स टू cosec square theta. आता आम्ही काय करू शकतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग square root on both side. आता बघा इथं काय होतं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड cosec square theta इज इक्वल्स टू किती आलं आपल्याकडं किती आलं आहे 1681 डिवाइड बाय 81. आता हे स्क्वेअर रूट गेट कॅन्सल आहे ॲज इट इज येतं कसं cosec theta. आता बघा रूट 1681चं व्हॅल्यू किती येईल, रूट 1681 तुम्ही काय करावं तेव्हा 41 घ्यावं लागतं आहे. हाऊ 41 इथं बघा 40 × 40 केलं तर 1600 आलं आहे. सो 41 1 जा 41 केलं तर तुम्हाला किती येतं 1681. सो स्क्वेअर रूट किती होतं याचं 41 अँड 81चं किती होतं 9 9 जा 81 ह्याचं काय होतं आहे 9 राईट. आता तुम्हाला व्हॅल्यू किती मिळलं cosec thetaचं 41 डिवाइड बाय 9. देअरफॉर द cosec theta इज इक्वल्स टू 41 डिवाइड बाय 9. आता तुम्हाला मिळलं काय cosec हुडकाचं काय तुम्हाला आता sin. आता तुम्हाला sin हुडकाचं आहे. सो आपण काय करू शकता cosecचं फॉर्म्युला यूज करू शकता का cosec theta इज इक्वल्स टू 1/sin theta. cosec theta इज इक्वल्स टू 1/sin theta. इथं 1 कसं आहे तसंच हे करतो 1/sin theta. तर 1 कसं आहे तसंच लिहा sin theta sin theta काय सॉरी आपण काय केलं रेसिप्रोकल ऑफ cosec घेतला sin. इथं बघा cosec theta इज इक्वल्स टू 1/sin theta आहे, पण मी sin theta घेतलं तर काय होतं आहे 1/cosec theta राईट. आपल्याला हुडकायचं काय sin. सो मी काय करतो sin theta इज इक्वल्स टू 1/cosec theta. cosec theta तुम्हाला भेटलं आहे, cosec theta काय भेटलं आहे 41 डिवाइड बाय 9. सो इथं मी काय लिहितो 41 डिवाइड बाय 9 राईट. sin theta इज इक्वल्स टू आता बघा हे 1 कसं आहे तसंच लिहितो. आपल्याला काय करायचं आता हे 1 डिव्हिजन फॉर्ममध्ये आहे. आता ह्याला रेसिप्रोकल करायचं आहे. आता रेसिप्रोकल करताना काय होतं आहे डिव्हिजन असलेलं मल्टिप्लिकेशनमध्ये येतं आहे. सो हे काय होतं आहे बेटा 9 वर येतं आहे. सो 9 डिवाइड बाय 41 9 1 जा 9 और 1 9 जा 9 9 होता है 9 डिवाइड बाय 41. देयरफॉर द sin theta इज इक्वल्स टू 9 डिवाइड बाय 41. आय होप तुम्हाला हे कळलं आहे.